जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन. अमेरिकेमधल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला अखेरचा श्वास. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस. सकाळी 11 वाजता कामकाजाला होणार सुरुवात. उर्वरित आमदारांचा आज शपथविधी. परभणीत न्यायालयीन कोठडीमध्ये आंदोलकाच्या मृत्यूप्रकरणी रिपब्लिकन सेना आक्रमक. आज महाराष्ट्र बंदची हाक. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा काल विस्तार. 39 मंत्र्यांचा शपथविधी. आता उत्सुकता खातेवाटपाची. 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटपाची शक्यता. मी नाराज नाही, फडणवीसांच्या पाठीशी ठामपणे उभा. एकनाथ शिंदेंचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण. पुन्हा येईन म्हणाले आणि खरोखरच आले. फडणवीसांचं केलं कौतुक. नव्या मंत्रिमंडळामध्ये केवळ 4 महिला मंत्री. पंकजा मुंडे, अदिती तटकरे, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपदाची लॉटरी. मंत्रिमंडळामध्ये 20 जिल्ह्यांना स्थान. 16 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद नाही. पश्चिम महाराष्ट्राचे सर्वाधिक 10 मंत्री. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांची राष्ट्रवादीकडून दखल. राज्यसभेवरती पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती. भुजबळ काय प्रतिसाद देणार याकडे लक्ष. गांधी घराण्यानं मला घडवलं आणि संपवलंही. मणिशंकर अय्यर यांचा हल्लाबोल. गेल्या 10 वर्षात सोनिया गांधींनी भेटीची वेळ न दिल्याचा दावा. राहुल गांधींना हिटवले. काँग्रेसने ईव्हीएमचं रडगाणं बंद करावं आणि आहे तो निकाल स्वीकारावा. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचा सल्ला. राजकीय पक्षांना मतदान यंत्रांवरती विश्वास नसल्यास निवडणुका न लढवल्याचा सल्ला. राज्यसभेत आजपासून संविधानावरती चर्चा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार चर्चेची सुरुवात. विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलणार. देशभरामध्ये आज शेतकरी संघटनांचा ट्रॅक्टर मार्च. 18 डिसेंबरला रेल रोकोची हाक. संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख जगजितसिंह डल्लेवाल उपोषणावर. राज्यभरामध्ये थंडी वाढली. पुढील 2 दिवस काही जिल्ह्यांना शीतलहरींचा इशारा. मुंबई आणि ठाण्यामध्ये सुद्धा गारवा. तिसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 445 धावांवरती आटोपला. भारताची अडखळत सुरुवात. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात माघारी. मुंबईला सय्यद मुश्ताक अली टी20चं विजेतेपद. फायनलमध्ये मध्य प्रदेशवरती 5 विकेट्स नमात. रहाणे, सूर्यकुमार, सूर्यांश शेडगेची तडाखेबाज फलंदाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.